महिला सक्षमीकरणाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा उत्सव असणाऱ्या विभागीय मिनी सरस विदर्भीय महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या महोत्सवाचा श्रीगणेशा झाला असून 8 मार्च पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात महिला उद्योजकतेचा नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सध्या उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासन आणि उमेद अभियानाच्या वतीने आयोजित या महोत्सवात 156 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये 110 स्टॉल्सवर महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंची विक्री होत आहे. तर 46 स्टॉलवर खवय्यांकरिता द फ्लेवर ऑफ महाराष्ट्र अंतर्गत कोकणी, कोल्हापुरी आणि जळगावच्या खाद्यपदार्थांची मेजवानी आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी घोषणा केली आहे की चिखलदरा महोत्सवातही आता महिला बचत गटांना कायमस्वरूपी स्थान दिले जाईल. तसेच 2026 पर्यंत अमरावती जिल्ह्यात 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहेत. आरोग्य यंत्रणेचा विकास करण्याकरिता अमरावतीत टाटा ट्रस्टचे हॉस्पिटल उभारले जाणार असून चिखलदराच्या कॉफीचे जागतिक ब्रँडिंग करून आदिवासी महिलांना आर्थिक सक्षम केले जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आमच्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे प्रॉडक्ट्स यांचं प्रदर्शन आणि पुढच्या काळामध्ये 2026 मध्ये पुन्हा एकदा आमच्या बहिणींना प्रोत्साहन देण्याकरता इथनं जे आता या ठिकाणी आपल्याला काही नाविन्यपूर्ण विषय मिळतील त्या विषयाला पुन्हा पुढच्या काळामध्ये या सर्व काही महिला बचत गटांनी काही उत्पन्न तयार केलं, काही कुठलं प्रॉडक्ट तयार केलं. जेव्हा आपण एकामेकाचं या ठिकाणी यशस्वी गाथा ऐकू किंवा बघू तेव्हा ही यशस्वी गाथा दुसऱ्या महिला बचत गटांना कामी येईल. शेवटी प्रदर्शनाच्या माध्यमातून, वस्तू विक्रीच्या माध्यमातून एवढाच हा कार्यक्रम नाही आहे. ज्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट काम केलं, उत्कृष्ट त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रॉडक्ट तयार केले, उत्कृष्ट वस्तू तयार केल्या, त्या वस्तूचं खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये अजून चांगली बाजारपेठ निर्माण करण्याकरता एक महत्त्वाची संधी या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, आपले महापौर श्रीचंद तेजवानीजी, आपले आमदार संजय खोडकेजी, आमदार रवी राणाजी, आमदार सुलभाताई खोडकेजी, आमदार प्रवीण तायडेजी, आमदार राजेश वानखेडेजी, आमदार गजानन लवटेजी, आपल्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगलजी, आपले जिल्हाधिकारी आशिष येरकरजी, या ठिकाणी प्रीतीताई देशमुख, रविराजजी देशमुख, व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत. या ठिकाणी आमचे शेतकरी बंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, आमच्या बहिणी आहेत. खरं तर मी सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी महिला बाल विकास विभाग अमरावती, समाज कल्याण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो. खरं तर उद्या आपला जागतिक महिला दिन आहे. या दिनानिमित्त, या उद्याच्या दिनानिमित्त औचित्य साधून आपण आता जिल्हा परिषदेच्या सीओने मला सांगितलं की या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम करायचा आहे. आणि यातनं आपल्या जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय एकल महिला महासंमेलनामध्ये जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम आणि या ठिकाणी हा आयोजित करून ज्या पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं, मी जेव्हा उद्घाटन केलं, उद्घाटनापूर्वी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स आपण दिल्या. पुढच्या वर्षी आपण एकही हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स कमी राहणार नाही अशी व्यवस्था करतोय. 2026 मध्ये आपण आरोग्यावर खूप जास्त निधी खर्च करणार आहोत आणि त्यामुळं जनतेला त्यांचं आरोग्य मिळवून देणे, जनतेला सुदृढ ठेवणे, जनतेला जर एखाद्या कुणाला आजार होऊ नये ही परमेश्वराची प्रार्थना आहे. पण काही आजार झाला तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. याकरता यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपण शासनातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने योजना तयार करतोय. परवा माझं टाटा हॉस्पिटलच्या लोकांशी बोलणं झालं. बोंडे साहेब त्यांनी अमरावतीमध्ये आता टाटाचे एक हॉस्पिटल बांधण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मंजुरी दिली आहे आणि एक टाटाचं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी अमरावतीमध्ये. खरं तर ही टाटा ट्रस्ट जेव्हा हॉस्पिटल टाकतं
तेव्हा एक चांगला त्या ठिकाणी फायदा त्या शहर जिल्ह्याला होतं. आणि परवाच माझी त्यांच्या जे CEO आहे त्यांच्याही चर्चा झाली. त्यांनी अमरावतीमध्ये एक टाटा हॉस्पिटल टाकण्यासाठी, टाटा ट्रस्ट हॉस्पिटल टाकण्यासाठी या ठिकाणी म्हणजे मान्यता दिली आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचा रोजगार, आपल्या जिल्ह्याचं आरोग्य हे चांगलं करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी काम करणार आहोत. पुढं आल्यावर मला या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींनी ज्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू तयार केल्या, प्रॉडक्ट तयार केल्या, त्याचे आपण स्टॉल बघितले. खरं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या अमरावतीच्या महिला भगिनी इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचं काम करतात आहे. खरं तर आज या ठिकाणी अनेक मान्यवरांची भाषणं झाली आहे. त्यांनी वेगवेगळ्या योजनांची या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण खऱ्या अर्थाने 2018ला जेव्हा उमेदची सुरुवात झाली, जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, आता पुन्हा आपला देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आहे. जेव्हा 2018मध्ये उमेदची भूमिका आली, उमेदचं गठन झालं, तेव्हा निश्चितपणे या अभियानाच्या माध्यमातून मग हा अभियान इतकं मोठं झालं महाराष्ट्रामध्ये की उमेदच्या महिला बचत गटाची रचना इतकी वाढली की या जिल्ह्यामध्ये जवळपास 22,000 महिला बचत गटाची स्थापना झाली. एकट्या अमरावतीमध्ये 22,000 महिला बचत गट तयार झाले आणि यामध्ये 2,20,000 महिलांनी सहभाग घेतला. आणि या 2,20,000 महिलांमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की या ठिकाणी 40,000 महिला बहिणी आमच्या लखपती दिदी झाल्या. हे सर्वात महत्वाचं आहे की 2018ला त्या लखपती दिदीमध्ये नव्हत्या, पण उमेदच्या अभियानामध्ये मग वेगवेगळ्या शासनाच्या अभियानातनं त्या लखपती दिदी करण्याची योजना आली. केंद्र सरकारने लखपती दिदी योजना आणली आणि 40,000 बहिणींना लखपती दिदी म्हणून आपण या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर उमेदच्या अभियानामध्ये आणि उमेदच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनवण्याचा एक अभियान या ठिकाणी आपण सुरू केलं. आणि अभियान सुरू करताना आधी प्रशिक्षण द्यायचं. जोपर्यंत आमच्या बहिणींना वस्तू निर्मितीचं योग्य प्रशिक्षण मिळणार नाही तोपर्यंत योग्य वस्तू तयार होणार नाही, प्रॉडक्ट तयार होणार नाही. आणि म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आपण तयार केली. व्यवसाय उभ्या करण्याकरता फिरता निधी, जसे या ठिकाणी माननीय बोर्डे साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जेव्हा पालकमंत्री मागचे 5 वर्ष होतो तिकडे आम्ही या ठिकाणी हा योजना तयार केली होती. आमच्या महिला बचत गटांना नेहमी कर्ज काढावं लागतं आणि कर्ज काढून त्या ठिकाणी आपला रोजगार उभा करायला लागतो. म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं की कर्ज काढाच ते काढतील, कारण आता सरकारने लखपती दिदी योजनेमध्ये म्हटलं आहे की 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला बिना व्याजी, बिना गॅरंटी हे कर्ज मिळणार आहे. आणि त्यामुळं वापस करायला लागणार 5 लाख रुपये, पण बिना व्याजानं, बिना गॅरंटीनं. माझी विभागीय आयुक्ताला विनंती आहे की आपले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी आता बँकरची बैठक घेऊन सर्व बँकर्सशी बसून आमच्या महिला बचत गटामधल्या ज्या महिला आहेत त्यांना 5 लाख रुपये बिना गॅरंटी, बिना व्याजानं उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या विभागीय आयुक्त पुढाकार घेणार आहे. आमच्या COC बसून, कारण बँकर्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडवणूक करतात आणि अडवणूक झाली नाही पाहिजे. केंद्र सरकारने, प्रधानमंत्री मोदीजींनी असं म्हटलं आहे की जेवढ्या महिलांना लखपती दिदी करायचं आहे त्यांनी 5 लाख रुपयाची योजना घ्यायची आणि बिना गॅरंटी, बिना व्याजाने बँकेचे पैसे घ्यायचे